अकोल्यातील महावितरणच्या निविदा प्रक्रियेत कथित बनावट ईमेलचा वापर करून एका कंत्राटदाराला अपात्र ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणामुळे केवळ निविदा प्रक्रियेवरच नव्हे तर काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अकोला येथील महावितरणच्या निविदा प्रक्रियेशी संबंधित एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। शासकीय कंत्राटदार गणेश सारसे यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले असून निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। तक्रारीनुसार एका कथित ईमेलच्या आधारे त्यांना निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात आले। मात्र नंतर हा ईमेल अधिकृत नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे बनावट किंवा अनधिकृत माहितीच्या आधारे निर्णय घेण्यात आला का असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महावितरणच्या नावाने कथित बनावट ईमेल फिरत असताना संबंधित विभागाने स्वतःहून पोलिसात तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न आहे। शासकीय विभागाच्या अधिकृत ओळखीचा गैरवापर झाल्यास तातडीने कारवाई अपेक्षित असते, मात्र येथे तसे न झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे। तक्रारीत संबंधित ईमेल डिलीट केल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोपही करण्यात आला आहे। जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर हा प्रकार केवळ सायबर गुन्ह्यापुरता मर्यादित न राहता पुरावे दडपण्याच्या गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो। महावितरणच्या निविदांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे दिली जातात, त्यामुळे एखाद्या कंत्राटदाराला स्पर्धेतून बाहेर करण्यासाठी बनावट ईमेलचा वापर झाला असेल तर त्यामागे आर्थिक हितसंबंध आणि संगनमताची शक्यता देखील तपासावी लागणार आहे। दरम्यान सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणातील खरे सूत्रधार कोण याचा शोध अद्याप लागलेला नाही। तपास यंत्रणांनी केवळ तांत्रिक बाबींची नव्हे तर संपूर्ण निर्णय प्रक्रियेची आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। या प्रकरणामुळे महावितरणच्या कारभारातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।